नमस्कार. हा माझा आजचा लेख मी लिहिलेला, मला सुचला तो मी लेख लिहिला. ह्या लेखाला मी नाव दिलं आहे हे कलियुग. तर हा माझा लेख असा: सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग हे 3 युग होऊन गेले. आता हे शेवटचे 4थे युग कलियुग चालू आहे. पूर्वीचे जे युग होते प्रथम सांगितलेले, त्यामध्ये म्हणे माणसाचे आयुष्य 500 वर्षापर्यंत होते. त्या काळी देवाने मनुष्याला 500 वर्षापर्यंत आयुष्य बहाल केलं होतं. पहा, 500 वर्षापर्यंत माणसं जगू शकत होती त्या युगामध्ये. त्यामुळे त्या काळातले लोक 100 वर्ष तपश्चर्या करीत होते. त्यांना तसा भरपूर वेळ मिळत होता. आता आजच्या या काळात माणूस फार तर 80 वर्षापर्यंत टिकतो. 80च्या वर जर कोणी जिवंत राहिला तर देवाजवळ असलेल्या लिस्टमध्ये त्याचे नाव देवाने लिहिलेले नाही असे समजावे. नंतरच्या लिस्टमध्ये त्याचं नाव असतंच, हो ना. आता आपलं आयुष्य आजच्या काळात किती वर्ष असेल याचा अंदाज घेऊन मग माणसाने देवदेव करण्यासाठी किती वेळ द्यावा हे आपण ठरवलंच पाहिजे. कारण देवदेव आवश्यक आहे, देवदेव करणे. आम्ही असं ऐकलं की हे कलियुग हे असं एकच युग आहे की या युगामध्ये थोडा काळ जरी माणसाने देवदेव केला तरी त्याचे फल देव देतो असं म्हणतात. देव त्यावर प्रसन्न होतो. म्हणजे थोडं जरी देवदेव आपण केला तरी पुण्य मिळतं असं आम्ही ऐकलं. आणि ते फक्त या कलियुगातच आहे ती फॅसिलिटी. आणि खरोखरच त्याची प्रचिती आज कित्येक लोकांना येत आहे. अनेक जण काही नवस बोलतात, त्यासाठी पारायण करतात, नियम पाळतात, भक्तिभावाने तेवढा वेळ स्तोत्रवाचन, देवदर्शन करतात आणि लगेच त्यांची कामे पटापट होतात देखील. ही सर्व देवकृपाच आहे हे मान्य करावे लागेल. खरं तर हे थोर साधू, संत, महान विभूती, त्याचप्रमाणे देवदेवी यांचे दर्शन होणे फारच दुर्लभ आहे. त्याला नशीबच लागते. पण आजच्या काळामध्ये या महान व्यक्तींची, महान शक्तीची नावे सगळीकडे जी लागलेली दिसतात ते पाहून वाईट वाटते. समजा आपण कुठे फिरायला गेलो तर रस्त्यावर तर कुठंतरी एखाद्या ठिकाणी पाटी दिसते, काय तर म्हणे लक्ष्मी पान सेंटर, त्याच्यानंतर पार्वती ब्युटी पार्लर, सरस्वती भेळगाडा. पहा, आता ही तिन्ही नावे महान देवींची नावे आहेत. ती कुठेही जोडायची का आपल्या बिझनेसला? हां. दुसरीकडे पहा, महादेव भोजनालय, गणपती हॉटेल, दत्तात्रय किराणा स्टोअर, बजरंग कापड दुकान. अरे काय हे सर्व जाज्वल्य देव आणि त्यांची नावे इथे? शेम शेम. आता पुणे तिकडे पहा, तिकडे पाठी वाचा, काय तर म्हणे शिवाजी छाप बिडी, संभाजी मसाला, गजानन चौक. ही आमच्या संस्कृतीतली प्रभावी नावे आणि आम्ही त्यांना इथे वापरावे. आता इकडे बघा, काय नाव तर म्हणे नामदेव रसपानगृह, तुकाराम जनरल स्टोअर, ज्ञानेश्वर गल्ली. वारे वा, या ख्यातनाम व्यक्तींची हीच जागा आहे काय? अहो, ही सगळी वस्तुस्थिती आहे. आपण अज्ञानामध्ये या सर्व थोर नावांचे डिव्हॅल्युएशन करीत आहोत. एवढं तरी आपल्या लक्षात यावे. कुठेही रस्त्यावर अशी नावे दिसू नयेत. या कलियुगामध्ये काय काय बघायला मिळणार हो.